महाराष्ट्रामधील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। दिवाळीनंतर या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। त्यामध्येच आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्रामधील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे। दिवाळीनंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। तर यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्स मधून। तर आपण पाहतोय जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। ठाण्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी हा आरक्षित आहे। तसंच पालघरमध्ये अनुसूचित जमाती, रायगडमध्ये सर्वसाधारण आहे, रत्नागिरीमध्ये ओबीसी, सिंधुदुर्गमध्ये सर्वसाधारण, नाशिकमध्ये सर्वसाधारण, धुळ्यामध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे, तर नंदुरबारमध्ये अनुसूचित जमातीसाठी हे अध्यक्षपद आरक्षित आहे। तर जळगाव सर्वसाधारण, अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिला, पुणे सर्वसाधारण, सातारामध्ये ओबीसी महिलेसाठी हे अध्यक्षपद राखीव आहे। तर सांगलीमध्ये सर्वसाधारण महिला, सोलापूरमध्ये ओबीसी, कोल्हापूरमध्ये सर्वसाधारण महिला, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण, जालन्यामध्ये ओबीसी महिला, बीडमध्ये अनुसूचित जाती महिला, हिंगोलीमध्ये अनुसूचित जाती आणि नांदेडमध्ये ओबीसीसाठी हे अध्यक्षपद आरक्षित करण्यात आले। धाराशिवमध्ये ओबीसी महिला, लातूरमध्ये सर्वसाधारण महिला, अमरावतीमध्ये सर्वसाधारण महिला, अकोल्यामध्ये अनुसूचित जमाती महिला यासाठी हे राखीव ठेवण्यात आले। तर परभणीमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे। तर वाशिममध्ये अनुसूचित जमातीमधल्या महिलांसाठी हे आरक्षित आहे। बुलढाणामध्ये सर्वसाधारण, यवतमाळमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे आरक्षित आहे। तर नागपूरमध्ये ओबीसी, वर्ध्यामध्ये अनुसूचित जाती, भंडारामध्ये ओबीसी, गोंदियामध्ये सर्वसाधारण महिला, तर चंद्रपूरमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी, तर गडचिरोलीमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी हे अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आलंय।